स्वागत करीत आहोत। मी प्राध्यापक सागर होमराज मेश्राम राज्यशास्त्र विभागातर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण BA थर्ड इयर 5th सेमिस्टर तुलनात्मक शासन आणि राजकारण याबद्दलचा आपण फर्स्ट लेसन ऑनलाईन या पद्धतीने घेत आहोत। तर तुलनात्मक शासन आणि राजकारण आपला विषयाचं नाव आहे। तर तुलनात्मक राजकारण तुलना करणे तुलना आपण पाहत असतो की कधीही तुलना ही एका व्यक्तीमध्ये होत नसते किंवा एका गटामध्ये होत नसते। ओके, तर तुलना करण्यासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त पर्सन असायला पाहिजे। मग तो व्यक्ती असू शकते, एखादी गोष्ट असू शकते, एखादा राष्ट्र देखील असू शकते, परंतु दोनपेक्षा जास्त किंवा कमीत कमी दोन आणि दोनपेक्षा जास्त असायला पाहिजे, तेव्हाच आपण एकमेकाची तुलना करू शकतो। तर आपल्याला जो विषय आहे तुलनात्मक शासन आणि राजकारण, त्यामध्ये दोन जगाच्या पाठीवरचे दोन राष्ट्र आहेत, त्या दोन राष्ट्रांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। ते दोन राष्ट्र म्हणजे अमेरिका आणि इंग्लंड। त्याच्यात तुलना करून आपल्याला या विषयाला पुढे वाढवायचं आहे। तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊ की तुलनात्मक राजकारण म्हणजेच काय होत असते। पार्श्वभूमी अशी आहे की तुलनात्मक राजकारणामध्ये आपल्याला या विषयामध्ये या 5th सेमिस्टरमध्ये पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र या विषयामध्ये आपल्याला इंग्लंड आणि अमेरिकेच्या या दोन राष्ट्राबद्दल संपूर्ण माहिती पाहायची आहे आणि ते पण तुलना करून। तर सर्वात प्रथम आपण तुलनात्मक राजकारण म्हणजे काय, याचा अर्थ, याचे स्वरूप, याची व्याप्ती, याचे महत्त्व हे जाणून घेऊया। की आपण पाहिलं की तुलना ही कधीही एका व्यक्तीमध्ये होत नसून किंवा एका राष्ट्रामध्ये होत नसून दोन किंवा दोनपेक्षा जास्त गट असायला पाहिजे। तर सुरुवातीला काय होत असते, जसं तुलनात्मक शासन जेव्हा आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण झाला, तुलनात्मक शासन निर्माण झाला, आपला जेव्हा विषय जो राज्यशास्त्र विषय निर्माण झाला, त्यामध्ये राज्यशास्त्राच्या अनेक शाखा निर्माण झालेल्या होत्या। त्यामध्ये राजकीय विचार, राजकीय सिद्धांत, राजकीय समाजशास्त्र, परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध, राजकीय समाजशास्त्र अशा तुलनात्मक शास्त्राच्या किंवा तुलनात्मक राजकारणाच्या विविध ज्ञानशाखा निर्माण झालेल्या होत्या आणि विविध ज्ञानशाखा आहेत। याचप्रमाणे किंवा याच अनुषंगाने आपण तुलनात्मक राजकारण या ज्ञानशाखेचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुस्पष्ट व इतर ज्ञानशाखेपेक्षा वेगळा असा अभ्यास करत आहोत। त्यालाच आपण तुलनात्मक शासन किंवा तुलनात्मक राजकारण असं म्हणतो। तुलनात्मक राजकारण या विषयाला खूप आधीपासून, जेव्हापासून राज्यशास्त्र या विषयाला सुरुवात झाली तेव्हापासून तुलनात्मक राजकारण किंवा तुलनात्मक शासन देखील सुरुवात झालेला होता। आता जो राजकारण आहे किंवा आजचा जो शासन प्रणाली आहे, जी प्लेटो ॲरिस्टॉटलच्या काळातली नाही आहे। ओके, जी आजची शासन प्रणाली आहे, जी आजची शासन व्यवस्था आहे, ते प्लेटो किंवा ॲरिस्टॉटलच्या काळातली नाही आहे, परंतु तुलनात्मक शासन किंवा तुलनात्मक शासन पद्धती ही ॲरिस्टॉटल आणि प्लेटोच्या काळापासूनच सुरुवात झालेली होती। त्याच कारणास्तव की सांगण्याचं तात्पर्य जसं आपण पाहिलेले आहो की ॲरिस्टॉटलने एकूण 158 राष्ट्राच्या संविधानांचा अभ्यास केला। कशासाठी? की नेमका त्या राष्ट्रांचा विकास कसा होतो, त्या राष्ट्रांची पार्श्वभूमी काय आहे, शासन व्यवस्था काय असते, त्यांनी असा वेगवेगळ्या 158 राष्ट्राच्या संविधानांचा तुलनात्मक अभ्यास केला आणि म्हणून तुलनात्मक राज्यशास्त्राचा जनक म्हणून ॲरिस्टॉटलला ओळखले जाते। आणि तेव्हापासूनच त्याच कालखंडापासून तुलनात्मक राज्यशास्त्राला किंवा तुलनात्मक शासन व्यवस्थेला किंवा तुलनात्मक राजकारणाला सुरुवात झाली।
सांगायचे झाले तर तुलनात्मक राजकारणाला आपण पाहिलं की राजकीय शास्त्र म्हणतात, राजकीय समाजशास्त्र म्हणतात, आंतरराष्ट्रीय धोरण म्हणतात, आंतरराष्ट्रीय संबंध म्हणतात. त्याचप्रमाणे तुलनात्मक राजकारणाला किंवा तुलनात्मक शासनाला विविध नावे आहेत. त्यापैकी 4 नावे आपण सांगू शकतो. ती अशी की तुलनात्मक शासन, तुलनात्मक राजकारण, तुलनात्मक विश्लेषण, तुलनात्मक पद्धती. हे असे 4 समानार्थ संज्ञा आहेत जे तुलनात्मक राजकारणाला दर्शवित असतात. कोणते कोणते? की तुलनात्मक शासन, तुलनात्मक राजकारण, तुलनात्मक विश्लेषण, तुलनात्मक पद्धती. हे 4ही समानार्थी शब्द आहेत. कशाला? तर तुलनात्मक राजकारणाला. आपण तुलनात्मक राजकारणाला हे 4 शब्दाने देखील ओळखू शकतो. तुलनात्मक शासन देखील म्हणू शकतो, तुलनात्मक राजकारण म्हणू शकतो, तुलनात्मक विश्लेषण म्हणू शकतो आणि तुलनात्मक पद्धती देखील म्हणू शकतो. पॉईंट आहे की ती तुलनात्मक आल्या पाहिजे, कारण की आपण तुलना करत आहोत. आणि हे 4ही शब्द समानार्थ संज्ञा आहेत असे समजून या 4पैकी कोणत्याही एका नावाने या ज्ञानशाखेला म्हणजे तुलनात्मक राजकारणाला संबोधण्याची चूक काही जणांकडून केली जाते. म्हणजेच काही विचारवंत आहेत. ओके, ते हे 4ही ज्ञानशाखेला एकच नाव. आपण एका साईडला म्हणत आहोत की तुलनात्मक राजकारणाचे 4 नावं आहेत किंवा 4 ज्ञानशाखा आहेत. ओके, आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणत आहोत आपण की काही विचारवंत हे 4ही नावे एकाच अर्थाने संबोधल्या जातात. तर ते एकाच अर्थाने नसून वस्तुतः 4ही संध्यामध्ये स्वतंत्र अर्थ असा लपलेला आहे. म्हणजे 4ही ज्ञानशाखेचा स्वतंत्र असा अर्थ आहे. सांगायचं झालं तर तुलनात्मक विश्लेषण हे कोणतेही वैज्ञानिक प्रक्रियेचे अंग नाही आहे. जसं सांगायचं झालं की वनस्पतीशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, यासारख्या कोणत्याही शास्त्रात तुलनात्मक विश्लेषण असू शकत नाही. कारण की तुलनात्मक पद्धती काय आहे? तर तुलनात्मक पद्धती हा तुलनात्मक विश्लेषण या शब्दाचा पर्यायवाची शब्द आहे. पर्यायवाची शब्द म्हणजे हा नाही तर तो आपण म्हणू शकतो. तशा पद्धतीने तुलनात्मक पद्धती हा तुलनात्मक विश्लेषण या शब्दाचा पर्यायवाची शब्द आहे. यावरून असे समजते की या ज्ञानशाखेला तुलनात्मक विश्लेषण व तुलनात्मक पद्धती या दोन्हीही नावाने संबोधणे चुकीचे ठरू शकते. ओके, तुलनात्मक शासनाला किंवा तुलनात्मक राजकारणाला तुलनात्मक पद्धती किंवा तुलनात्मक विश्लेषण या दोन्हीही नावाने संबोधणे चुकीचे ठरू शकते. ठीक आहे, कारण काय? कारण की त्याला आपण वनस्पतीशास्त्र किंवा जीवशास्त्र यासारख्या कोणत्याही शास्त्रात तुलनात्मक विश्लेषण असू शकत नाही. म्हणून क्लिअर. तर आता आपण पुढे पाहू की स्वातंत्र्य झाल्यानंतर 1950 नंतरच्या कालखंडामध्ये तुलनात्मक शासन व्यवस्था कशी होती. क्लिअर. तर 1950 नंतरच्या कालखंडात किंवा काळात तुलनात्मक अध्ययनाच्या स्वरूपात अनेकविध बदल घडून आले आणि त्यामध्येच 1950 नंतरचे अध्ययन हे पूर्वीपेक्षा अधिक वैज्ञानिक झाले. आपण हळूहळू पाहू की पहिला टप्पा काय असते, दुसरा टप्पा काय असते, म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये किंवा जसं आपण तुलनात्मक शासन व्यवस्थामध्ये पहिला टप्पा काय आहे, दुसरा टप्पा काय आहे, म्हणजे कशी कशी प्रगती झाली तुलनात्मक शासन व्यवस्थेची. तर 1950 नंतरच्या कालखंडानंतर तुलनात्मक शासनामध्ये विविध प्रकारचे बदल घडून आले आणि ते पूर्वीपेक्षा अधिक प्रकारे म्हणजे विविध प्रकारे वैज्ञानिक स्वरूप प्राप्त झाले. आणि त्यानुसार 1950 नंतरच्या काळात तुलनात्मक अध्ययनाशी संबंधित राजकीय घटना व समस्या सैद्धांतिकदृष्ट्या अर्थ प्रतिपादित करण्याच्या दिशेने अभ्यासकांची पावले पुढे वाढू लागली. आणि जेव्हा तुलनात्मक शासन हे वैज्ञानिक स्वरूप प्राप्त करायला लागले, वैज्ञानिक स्वरूप प्राप्त करू लागले, त्यावेळेस अनेक अभ्यासकांनी त्या दिशेने आपले पावले वळू लागले, म्हणजे त्या तुलनात्मक शासनाचा अभ्यास करू लागले. त्यामध्ये सिडनी वर्बन असे म्हटले आहे की 1950 नंतरच्या काळात राज्यशास्त्राचे अभ्यासक लोकवर्तनाचा म्हणजे राजकारणातील जनसहभागाचा अभ्यास करण्याकडे वळले आहेत. सिडनी वर्बन एक विचारवंत आहेत, पॉप्युलर विचारवंत आहे आपल्या राज्यशास्त्राचे. ते काय म्हणतात की 1950 नंतर जसा
तुलनात्मक शासनाला किंवा तुलनात्मक राजकारणाला वैज्ञानिक स्वरूप प्राप्त झाले त्यावेळेस राज्यशास्त्राचे जे अभ्यासक होते ते लोकवर्तनाचा म्हणजे राजकारणातील जनसहभागाचा अभ्यास करण्याकडे कल करू लागले, म्हणजे अभ्यास करण्याकडे वळू लागले. तेव्हाच राजकीय जनसहभागाचे अध्ययन सामाजिक, मानसिक, आर्थिक अशा विभिन्न अंगाने करण्यात येऊ लागले आणि त्यामुळेच तुलनात्मक राजकारण ह्या आंतरविद्याशास्त्र दृष्टिकोनातून अध्ययन करण्याचा विषय बनला. आणि त्यामुळेच 1950 नंतरच्या कालखंडात तुलनात्मक शासन हे विविध क्षेत्रामध्ये प्रगती करू लागले आणि 1950 पूर्वीचे जे अध्ययन होते व ते 1950 नंतरचे अध्ययन होते या दोन्हीमध्ये असा महत्त्वपूर्ण असा फरक दिसू लागला. कारण 1950 पूर्वीचा जो होता त्यामध्ये वैज्ञानिक स्वरूप प्राप्त झालेला नव्हता आणि 1950 नंतरचा जो तुझा तुलनात्मक शासन किंवा तुलनात्मक राजकारण व्यवस्था होती त्यामध्ये वैज्ञानिक स्वरूप आपल्याला प्राप्त झालेला दिसून येत आहे. ओके, त्यानंतर आपण पाहू की एक पॉईंट की राजकारणाचा अर्थ. आपण आतापर्यंत पाहिले की तुलनात्मक राजकारणाचा अर्थ. आता आपण पाहू की तुलनात्मक राजकारणाचे स्वरूप काय आहे, की ते कसे काय प्राप्त झाले, कोणत्या शतकामध्ये प्राप्त झाले, कोणाच्या कालखंडापासून प्राप्त झाले. ओके, आतापर्यंत आपण पाहिलं की तुलनात्मक शासन व्यवस्था किंवा तुलनात्मक राजकारण काय असते, त्याला कोणत्या कोणत्या ज्ञानशाखा आहेत. काही विचारवंतांनी त्या चारही ज्ञानशाखेला एकाच अर्थाने किंवा एकाच नावाने संबोधले जाते, ते देखील चुकीचे ठरले आपण असं पाहिलेलं आहे. ठीक आहे, हे आपण पाहिलं की तुलनात्मक राजकारणाचा एक अर्थ. आता आपण पाहू की तुलनात्मक राजकारणाचे स्वरूप. तर आपण पाहिलं की अति प्राचीन काळापासून तुलनात्मक राजकारणाचा आपण अभ्यास करायला सुरुवात झालेली होती. तर आताचा जो कालखंड आहे 21व्या कालखंडात किंवा 21व्या शतकातील राज्यव्यवस्था ही प्राचीन काळातील राज्यव्यवस्थेपेक्षा अनेक प्रकारे भिन्न आपण दिसून येते. आपण पाहिलं की 1950 पूर्वीच्या कालखंडामध्ये वैज्ञानिक कालखंड नव्हता. 1950 नंतरच्या कालखंडामध्ये तुलनात्मक राजकारणामध्ये किंवा तुलनात्मक शासनामध्ये वैज्ञानिक स्वरूप प्राप्त व्हायला लागले आणि आता तर 21वा शतक सुरू आहे. तर आपण प्राचीन कालखंडाने आताच्या राज्यव्यवस्थामध्ये कम्पेअर करायला गेल्या तर विविध प्रकारे आपल्याला भिन्नता दिसून येईल. ठीक आहे, त्यामध्ये राज्यव्यवस्थेच्या स्वरूपात काळानुसार बदल होणे गरजेचे आहे आणि ते आवश्यकच आहे. ओके, काळानुसार राज्यव्यवस्थेमध्ये त्या प्रशासनामध्ये आणि तुलनात्मक शासन व्यवस्थामध्ये बदल होणे अत्यावश्यक आहे. राज्यशास्त्राबाबतही असेच काही विधान लागू होते आणि आजचे राज्यशास्त्र हे प्लेटो किंवा ॲरिस्टॉटलच्या काळातील राज्यशास्त्र नाही. आपण सुरुवातीचाच पॉईंट सांगितलं होतं की आजचे राज्यशास्त्र आहे म्हणजे आजची जे तुलनात्मक शासन व्यवस्था आहे ते प्लेटो किंवा ॲरिस्टॉटलच्या काळातील राज्यशास्त्र उरलेले नाही किंवा राहिलेलं नाही. कारण काय, राज्यशास्त्राच्या स्वरूपातही काळानुसार बदल होणे गरजेचे आहे आणि ते झालेले आहे. म्हणून सांगितलेलं आहे आपण ते आजचे राज्यशास्त्र हे प्लेटोच्या किंवा ॲरिस्टॉटलच्या काळातील राज्यशास्त्र राहिलेले नाही, कारण राज्यशास्त्राच्या स्वरूपातही काळानुसार बदल झाले. ठीक आहे, हाच न्याय तुलनात्मक राजकारण या विषयालाही लागू होतो. कोणत्या न्याय लागू होतो की काळानुसार कालखंडानुसार तुलनात्मक शासनामध्ये या राज्यशास्त्राच्या स्वरूपामध्ये बदल होणे गरजेचे आहे. 1950 पूर्वीच्या काळातील आणि 1950 नंतरच्या काळातील तुलनात्मक राजकारणाच्या स्वरूपात थोडक्यात आढावा आपण समजून घेऊ. आपण पाहिलं होतं की पहिली व्यवस्था आणि दुसरी व्यवस्था काय असेल. ठीक आहे, तर ते 1950 पूर्वीच्या आणि 1950 नंतरच्या त्यामध्ये काय फरक आहे यामध्ये आपण थोडक्यात पाहू. ओके, तर 1950 पर्यंतच्या काळातील तुलनात्मक राजकारण या अभ्यास विषयाचे स्वरूप. ॲरिस्टॉटलच्या काळापासून 1950 पर्यंतच्या काळात तुलनात्मक राजकारण या अभ्यास विषयाचा विकास पुढील 2 अवस्थामध्ये झाला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की ॲरिस्टॉटलच्या काळापासून म्हणजे 1950 पासून ते पुढे तुलनात्मक राजकारणामध्ये काय काय बदल झाले ते आपण 2 अवस्थामध्ये पाहून घेऊ. पहिली अवस्था काय, तर पहिली अवस्था आपण सांगायचं तात्पर्य की पहिली अवस्था ॲरिस्टॉटलपासून सुरुवात झाली असे म्हणण्यास काही हरकत नाही आहे. ठीक आहे, की ॲरिस्टॉटल हा तुलनात्मक शासन व राजकारण या अभ्यास विषयाच्या वा ज्ञानशाखेचा जनक मानला जातो. का मानला जातो आपण पाहिलेलं होतं की ॲरिस्टॉटलने एकूण 158 राष्ट्राच्या संविधानांचा अभ्यास केलेला होता. त्यामध्ये तुलनात्मक केलं होतं. आता 158 राष्ट्रांच्या संविधानाचा किंवा घटनांचा अभ्यास करण्याची काय गरज होती? गरज होती,
कारण काय आहे की त्याने तुलनात्मक अभ्यास केला. कोणत्या राष्ट्रामध्ये कशी शासन व्यवस्था आहे, ओके, काय लागू पडते काय नाही, ओके, आंतरराष्ट्रीय संबंध कशा पद्धतीचा आहे, ओके, ह्या सर्वांचा अभ्यास करून त्यांनी एक आपला तुलनात्मक राज्यशास्त्राच्या तुलनात्मक राज्यशास्त्रामध्ये आपली एक छाप सोडलेली आहे. म्हणून त्याला आपण म्हणजे ॲरिस्टॉटलला आपण तुलनात्मक राज्यशास्त्राचा जनक म्हणून मानतो. त्यानेच म्हणजे ॲरिस्टॉटलने सर्वप्रथम राजकीय जीवनाचे अध्ययन करण्यासाठी तुलनात्मक पद्धतीचा वापर केलेला होता. हे लक्षात द्यायचं की सर्वात प्रथम तुलनात्मक पद्धतीचा जे कोणी वापर केलेला असेल तो व्यक्ती म्हणजे ॲरिस्टॉटल होय. आणि म्हणूनच त्याला तुलनात्मक राज्यशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. क्लिअर. त्याच्या मागोमाग मग अनेक विचारवंतांनी आपले आपले मत मांडले तुलनात्मक राज्यशास्त्रामध्ये. त्यामध्ये मॉन्टेस्क्यू, मॅकियावेली, जॉन स्टुअर्ट मिल असा इत्यादी विचारवंतांनी तुलनात्मक राज्यशास्त्राचा किंवा तुलनात्मक पद्धतीचा उपयोग करण्याची परंपरा कायम ठेवली. क्लिअर. तर पहिली अवस्थामध्ये असं काय झालं की त्यामध्ये आपण पहिली अवस्था म्हणलं जाते. तर पहिली अवस्थामध्ये तुलनात्मक राजकारण या अभ्यास विषयाच्या उत्पत्ती व विकासाची निर्मिती झाली. पहिली जी व्यवस्था आहे त्यामध्ये पहिली अवस्थामध्येच काय आपण पाहिलं की पहिली अवस्थामध्येच ॲरिस्टॉटलने तुलनात्मक अभ्यास केला. ठीक आहे. आणि त्यामध्येच त्याने सर्वप्रथम राजकीय जीवनाचे अध्ययन करण्यासाठी तुलनात्मक पद्धतीचा वापर केला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय तर पहिली अवस्थामध्ये तुलनात्मक राजकारणाची उत्पत्ती झाली आणि विकासाची पहिली अवस्था उत्पत्ती झाली आणि विकासातला पहिला पाऊल ठेवला. म्हणून त्याला आपण पहिली अवस्था म्हणतो. म्हणजेच तुलनात्मक राजकारण या अभ्यास विषयाची उत्पत्ती व विकासाची ही पहिली अवस्था मानली जाते. क्लिअर. म्हणून त्याला आपण पहिली अवस्था म्हणतो. दुसरी अवस्था काय असेल तर 1950 पूर्वीच्या काळातील सॅम्युएल एच बियर, R.C. मॅक्रेडिस आणि हॅस हे विचारवंत आहेत, हे लेखक आहेत. इत्यादी लेखकांचे ग्रंथलेखन हे तुलनात्मक राजकारण या अभ्यास विषयाचा विकास होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलं आहे. ठीक आहे. आता पहिली अवस्थामध्ये काय झालं आपण काय तर तुलनात्मक राजकारणाची किंवा राज्यशास्त्राची उत्पत्ती झाली, ओके, निर्मिती झाली आणि विकासाला पुढे गेली म्हणून ती पहिली अवस्था झाली. तर दुसरी अवस्थामध्ये काय झाली तर मॅक्रेडिस, सॅम्युएल एच बियर, M. हॅस असं इत्यादी लेखकांनी आपले ग्रंथलेखन करून हे तुलनात्मक राजकारण या अभ्यास विषयाचा विकास होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. म्हणजे सॅम्युएल एच बियर, मॅक्रेडिस आणि हॅस ह्या विचारवंतांचे जे ग्रंथलेखन होते हे ग्रंथलेखन तुलनात्मक राजकारणामध्ये विकास होण्याच्या दृष्टीमागे किंवा विकास होण्यामागे ह्या सर्वांचे ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. त्यांनीच विभिन्न देशामधील राजकीय संस्थांचा तुलनात्मक अध्ययन अधिक दक्षतेने आणि जाणीवपूर्वक पद्धतीने केलेले आपल्याला दिसून येते. आणि हे जाणीवपूर्वक केलेले अध्ययन ह्या 3 विचारवंतांनी केले म्हणून याला आपण दुसरी अवस्था म्हणतो. आणि याच व्यवस्थेमध्ये आपल्याला वैज्ञानिक स्वरूप प्राप्त झालेला दिसून येते. ओके. अशा पद्धतीने आज आपण पहिला लेक्चरचा पहिला पाठ की पहिला पाठ म्हणण्यापेक्षा पहिला कंटेंट संपलेला आहे. तोच म्हणजे तुलनात्मक राजकारणाचा किंवा तुलनात्मक शासनाचा अर्थ आणि स्वरूप. ओके. थँक्यू. हॅव अ नाईस डे.